नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। थंडीला सुरुवात झालेली आहे आणि बाजारामध्ये छान हिरव्यागार अशा भाज्या यायलाही सुरुवात झालेली आहे। तर आज आपण प्रोटीन आणि फायबरचा भरपूर स्रोत असलेल्या पालक या भाजीपासून छान चमचमीत असा गरगटा किंवा पालकची भाजी तयार करणार आहोत। चला मग बघूयात कशी तयार करायची ते। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 मूठ एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 मूठ एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि यातच मी 1 मूठ एवढे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे। इथं तुम्हाला मुगाची डाळ वापरायची असेल तर तीही तुम्ही 1 मूठ घेऊ शकता। इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे। आपल्याला हा पालक आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कुकरच्या एका डब्यामध्ये पालक आहे तो इथे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि इथं आपल्याला आपल्या डाळी आणि शेंगदाणे आहेत तेही छान असं स्वच्छ धुवून यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकताय पालकची मी देठं ठेवलेली आहेत, त्यामुळे आपल्याला पालकामधून भरपूर असं इथं फायबर मिळतं। इथं तुम्ही बघू शकताय मी छान असे सगळे स्वच्छ असे पालक आणि डाळी धुवून घेतल्यानंतर यातच टाकून घेते 1 टोमॅटो। इथं टोमॅटो आहे त्याचेही आपल्याला काप करून टाकायचे आहेत। इथं आपल्या पालकाला अजिबात स्वतःची अशी चव नसते, त्यामुळे मी आंबटपणा आणि थोडीशी भाजीला चव यावी म्हणून इथं 1 टोमॅटो टाकून घेतलेला आहे। याच्याऐवजी तुमच्याकडे जर चुका असेल तर तुम्ही अर्धा पालक आणि अर्धा चुका टाकून ही छान अशी गरगटा तयार करू शकता। इथं आपल्या डाळी भिजेपर्यंत किंवा आपल्या डाळी आहेत त्या पाण्यामध्ये बुडेपर्यंत आपल्याला छान असं भरपूर पाणी टाकून ही जी भाजी आहे ती कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। इथं तुम्ही बघू शकता मी पूर्ण डब्बा भरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला कुकरला लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपला पालक शिजतोय तोपर्यंत इथं आपण भाजीसाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथं एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6, त्यातच कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यातच लसूण टाकून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। याच्याऐवजी तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही हे खलबत्त्यात केलं तर भाजीची चव आणखी वाढते। इथं छान असं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ही पेस्ट आहे ती इथं आपली हिरवी मिरचीची चटणी तयार झालेली आहे। इकडे आपला पालक आहे तोही छान असा शिजलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता डाळी आहेत त्याही छान अशा शिजलेल्या आहेत। आता इथं भाजी तयार करण्यासाठी आपल्या ज्या वरच्या डाळी आहेत त्या मी एका बाजूला सारून घेते। इथं तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा डाळी आहेत त्या वरच्या बाजूला सारल्या की आपला पालक आहे तो खालचा अगदी एकत्रित होतो। वरच्या डाळी आहेत त्या मी बाजूला सारून खालचा पालक आहे तो एकत्रित करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी केलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा पालक आहे तो टाकून घ्यायचा आहे। इथं पालक आहे तो थोडासा गरम आहे। हा पालक थंड झाल्यानंतर आपल्याला याची पुढची प्रोसेस करायची आहे। तोपर्यंत आपण हा सगळा पालक आहे तो एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता तो पालक आहे तो आपण बाजूला ठेवून घेऊया। इथे आपली राहिलेली डाळ आहे ती एका चमच्याच्या किंवा इथं रवीच्या साहाय्याने तुम्ही एकत्रित करू शकता। इथं आपल्या डाळीमध्ये पाणी आहे त्यामुळे ही डाळ आहे ती व्यवस्थित अशी एकत्रित होत नाही, त्यामुळे मी इथं एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आपल्या डाळीवरचं पाणी आहे ते आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं हे डाळीवरचं जे पाणी आहे ते आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे, त्यामुळे हे पाणी आहे ते बाजूला काढून आपण ठेवणार आहोत आणि इथं परत छान अशा डाळी टोमॅटो आहे ते एकत्रित आपल्याला करून घ्यायचं आहे। इथं डाळीतलं पाणी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता पटकन आपल्या डाळी आहेत त्या एकत्रित होतात आणि याची चव आहे तीही एकजीव झाल्यामुळे खूप छान लागते। इकडे आपला पालक आहे तोही मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची प्युरी बघू शकताय तुम्ही खूप छान हिरवीगार अशी तयार झालेली आहे। ती आपण या डाळीमध्ये टाकून घेणार आहोत आणि छान असं डाळी आणि पालक आहे ते आपल्याला परत एकदा व्यवस्थित असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे। याला पालकचा गरगटा म्हणतात, त्यामुळे हे दोन्ही आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स झालं तरच याची चव आहे ते अगदी अप्रतिम लागते। आता इथं आपल्या भाजीला थिकनेसपणा यावा किंवा थोडासा घट्टसरपणा यावा म्हणून मी यामध्ये टाकून घेतलेला आहे 1 छोटा चमचा एवढं बेसन आणि हे बेसन आहे तेही आपल्याला छान असं सगळ्या आपल्या पालकला आणि डाळींमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला दाटसरपणा येतो आणि भाजी आहे ती एकसंध तयार होते। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पाणी। आपण जे डाळीतलं पाणी काढलेलं आहे तेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत, म्हणजे आपल्या डाळीचं पाणीही आणि मिक्सरला लागलेला आपला पालक आहे तोही यामध्ये निघून येतो आणि तुम्ही इथे बघू शकताय छान असं आपल्याला इथं कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे। आपल्याला पालक जसा हवा आहे तशी आपल्याला इथं कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। इथं छान असं पालक आहे तुम्ही एकत्रित केलेला आहे, त्यामध्ये डाळीचं पाणीही टाकलेलं आहे आणि ही कन्सिस्टन्सी आहे ती छान झालेली आहे। आता आपण इकडे पालकला फोडणी देण्यासाठी एका कढाईमध्ये मी 4 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्येच मी अर्धा चमचा एवढा जिरा, अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आपण करून ठेवलेली हिरवी मिरचीची चटणी आणि ही चटणी आहे ती आपल्याला छान अशी इथं भाजून घ्यायची आहे। इथं चटणी भाजल्यानंतर यामध्येच मी एक मीडियम साईजचा टोमॅटो आहे त्याचे काप केलेले आहेत बारीक असे आणि ते यामध्ये टाकून घेतलेले आहेत। हे काप आहेत ते चटणीसोबत आपल्याला छान असे इथं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान टोमॅटो आपल्याला इथं मऊ करून घ्यायचं आहे।
टोमॅटो मऊ झाल्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहे पाव चमचा एवढी हळद। इथं हळद आहे ती ही आपल्याला 31 सेकंदापर्यंत छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे, म्हणजे तिचा कलर आहे तो छान असा खुलून येतो। इथे बघू शकता छान असा आपल्या टोमॅटोला आणि आपल्या मिरचीला कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपण खाली तयार करून ठेवलेला जो पालक होता तो पालक। इथं सगळा पालक आपण एकत्रित केलेला होता तो यामध्ये टाकून छान असा आपल्याला परत एकदा ही फोडणी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे। इथे सगळा पालक आहे तो मी छान असा फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी। इथं ही पालकची कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी मला दाटसर वाटते, त्यामुळे यामध्ये मी आणखी थोडं पाणी टाकून घेणार आहे। इथं आपल्याला पालकमध्ये गरम पाणी वापरायचं आहे, म्हणजे आपल्या पालकची चव आहे ती बदलणार नाही। इथं मी अगदी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत हे पालकामध्ये छान असं आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा पालक आहे तो आपल्याला एक 5 ते 7 मिनिटापर्यंत छान असा मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकताय खूप छान असा आपला पालक आहे तो आत्ताच दिसतोय। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हा पालक आहे तो एक 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत। एक 7 मिनिटानंतर इथं पालकला उकळे आलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय पालकचा आपल्या कलर ही मगाचपेक्षा जास्त इथं बदललेला आहे। इथं आपल्याला पालक आहे तो मध्ये मध्ये सतत हलवायचा आहे, कारण आपण यामध्ये बेसन वापरलेलं आहे। बेसन आहे ते कढईच्या तळाशी चिटकू शकतं, त्यामुळं मध्ये मध्ये हा पालक हलवून आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता हिरवागार आणि तेवढाच पौष्टिक असणारा, फायबरनी भरपूर, प्रोटीननी भरपूर असलेला आपले हे पालकचा गरगटा आहे तो इथं मी तयार केलेला आहे। हा गरगटा आहे तो खूप छान लागतो, भाकरीसोबत खाल्ला तरी छान लागतो किंवा भातासोबत खाल्ला तरी छान लागतो। इथे हा पालकचा गरगटा आहे तो छान असा तयार झालेला आहे। ही रेसिपी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही पटकन तयार होणारा अगदी पालकचा गरगटा भात आणि भाकरी केली तर अगदी अर्ध्या तासात हा स्वयंपाक करून तयार होतो आणि तेवढाच पौष्टिक ही तयार होतो। एखाद्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हा बेत आहे तो नक्की करू शकता। इथे पौष्टिक असणारा हा पालकचा गरगटा आहे तो घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशा एखाद्या रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार।